नमस्कार मंडळी. हा बघा, महाविवारीचा म्हणजे एकादशी दिवशीचा हा ब्लॉग आहे. पण मला एक प्रश्न पडला होता म्हणून हा मी ब्लॉग शूट केला होता. माझ्याकडनं एडिट करायचं राहूनच गेलं, पण मला तो प्रश्न पडला आहे. मग मी म्हटलं हा एडिट करून टाकायलाच पाहिजे. मग छान अशी सकाळी देवपूजा करून घेतली बघा. आता महाविवारीला कोण उपवास धरत नाहीत जास्त, आणि जे 15 दिवसाला ते धरतात, पंढरपूरची यात्रा असते. आणि ही सकाळी सकाळी मला मुंगसाने दर्शन दिलं एकादशी दिवशी. खूप छान होतं. त्यानं तोंड लगेच झाकलं, त्यामुळे त्याला तुमचं तोंड दिसलं नाही बघा, कारण दाखवू शकले ना. मग मी खिचडी बनवली. मग आमच्या पण देवबाप्पाला नैवेद्य दाखवून घेतला. मग आमच्याच कॉलनीत मंदिर असल्यामुळं म्हटलं कुठं लय लांब आहे, जाऊया. तुमच्याकडे एकादशी कधी सोडतात सांगा मला. म्हणजे मी जिथं इथं राहते तर बरेच लोक म्हणजे संध्याकाळी सोडतात उपवास. काही दुसऱ्या दिवशी सोडतात, पण काही संध्याकाळी. तुम्ही कधी सोडताय मला कमेंटमध्ये सांगा. मग आमच्या इथेच कॉलनीत मंदिर आहे, तर म्हटलं चला तिथं पण देवबाप्पाला नैवेद्य दाखवून येऊया. कुठं लय आपल्याला लांब जायचं आहे. आता मीच तिकडची सांगोल्याची असून मी पंढरपूरला अजून गेली नाही, कारण जवळ असलं का माणसाला जाणं होत नाही बघा. लांबची माणसं खूप लांबून येतात, पण जवळच्या माणसांना जाणं होत नाही, कारण बाहेर असल्यामुळं मला जाणं झालं नाही. पण मला जायचं, एक ना एक दिवस मी नक्की जाईल. मग दिव्यासाठी तेल पण नेलं देवाला. मग अनुला म्हटलं बुद्धिमाग चांगली देवबाप्पाला, आणून डबल दर्शन घेतलं, कारण ती माझ्यासोबत आली होती. छान असं मंदिर आहे आणि छोटंच आहे बघा. कसं वाटलं मंदिर मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी राहते इथं सगळे आजूबाजूला मंदिर वगैरे आहे छान. संध्याकाळी मस्त अशी भगर केली होती आणि देवबाप्पाला नैवेद्य दाखवला आणि खाल्ली. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. चला बाय.